सोन्याच्या भावात ऐतिहासिक भूकंप. सावधान, ज्या लोकांना दागिने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 5 मिनिटांपूर्वी अमेरिकेतून एक बातमी आली आणि ज्यामुळे भारतीय सराफ बाजारामध्ये सोने चांदीचे भाव हे पूर्णतः बदलले आहेत. लक्षात घ्या, आज सकाळी तुम्ही जे टीव्हीला बघितले होते, मोबाईलला भाव बघितले होते, ते भाव बदलले. कारण की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदीचा आज शेवटचा दिवस होता आणि त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोने चांदीच्या भावाचा सगळा गेमच बदलला आहे. कारण अमेरिकेतून थेट मोदीजींना फोन आलाय. तब्बल 70 मिनिटं त्या फोनवर चर्चा झाली आणि त्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मोठा धोका निर्माण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोने चांदीच्या मार्केटमध्ये भाव बदलण्यात आले. सगळ्यात पहिल्यांदा बातमी आली चांदीच्या भावाची. चांदी चक्क 96,000 रुपयांनी तिच्यात बदल झाला होता. आता इतका बदल एका दिवसात कधीच होत नाही. तो भाव पाहून ग्राहकांना पहिला मोठा धक्का बसला होता. तेवढ्यात सोन्याचा नवा भाव जाहीर झाला, जो 24 कॅरेटचा होता. तो पाहताच ग्राहकांना दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण की 25 वर्षांचा रेकॉर्ड आज मोडला आहे. तुमचा भरोसा बसणार नाही, पण युद्ध परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव ही कधी वाढत होते तर कधी कमी होत होते. पण आज युद्धाच्या संदर्भात अमेरिकेने असा निर्णय घेतलाय, एका करार अमेरिका आणि भारतात झालाय की ज्यामुळे सोन्याचे भाव आज पूर्णतः बदलले आहेत. आता आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर कदाचित 50% लोक ही बँकेतून पैसे काढून सोने खरेदी करायला जातील, तर काही लोक फक्त भाव पाहून शांत राहतील. कारण की भाव फार विचित्र आहेत. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त भाव न सांगता तुम्ही काय करायचे आहे याचीच माहिती देण्यासाठी काही तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्याचीच माहिती तुम्हाला पुराव्यासकट देणार आहे. पहा, लग्न सराईसाठी तुम्हाला सोनं खरेदी करायचंय. मग तुम्ही ते आज करायचं, उद्या करायचं की कधी करायचं याच्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, फक्त भाव तर तुम्ही कुठेही पाहू शकता, मोबाईलवर, टीव्हीवर किंवा पेपरमध्ये भाव जाणून घेऊ शकता. पण तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला कुणीच सांगत नाही. आणि अशी माहिती आहे की ही फक्त दुकानदारांनाच माहिती असते आणि तीच माहिती तुमच्यासाठी आपण आपली माहिती आणलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. वेळ न वाया घालवता आपण सगळ्यात आधी आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की युद्धाच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत काय करार झालाय, युद्धबंदी ही सुरू राहणार आहे का की काय होणार आहे, आपली बातमी काय सांगते आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो व्हिडिओच्या शेवटी असणार आहे आणि जो जर तुम्ही पाहिला नाही तर तुमचं नुकसान 100% होणार आहे. तो मुद्दा म्हणजे तुम्ही नेमकं काय करायचं. लक्षात घ्या, तुम्हाला 1 तोळा सोनं घ्यायचं असू द्या किंवा 1 ग्रॅम घ्यायचं असू द्या, पण ही माहिती तुमचे हजारो रुपये नक्की वाचवणार आहे. कारण की यामध्ये तज्ज्ञ लोकांच्या मुलाखतींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात मध्ये सोडू नका. अतिशय कमी वेळात, म्हणजे फक्त आता 2 मिनिटांचा व्हिडिओ राहिलाय, त्यामध्ये आपण सगळ्यात आधी आजचे ताजे भाव पाहणार आहोत. सगळ्यात आधी चांदीचे भाव आपण पाहतोय, त्यानंतर सोन्याचे भाव 18, 22 आणि 24 कॅरेटचे पाहतोय आणि त्यानंतर सगळी माहिती. तर पहा, आता आपण ताबडतोब व्हिडिओला सुरुवात करतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाव तर आपण तुम्हाला पुढील 30 सेकंदात सांगणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची एक घटना काल महाराष्ट्रामध्ये घडली, जी सोन्याच्या खरेदी बाबतीत होती आणि ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला आज सोने खरेदी करायचे असू द्या किंवा उद्या करायचे असू द्या, पण सोन्याच्या बाबतीतली ही घटना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. घटना आहे एका महिलेची, जिचं नाव सविता. सविताच्या मुलीचं लग्न होतं, पती नव्हते, त्यामुळे तिने 2.5 ते 3 लाख रुपये वाचवून ठेवले होते आणि मुलीला एक हार करायचा होता आणि पैंजण करायचे होते. लग्नासाठी म्हणून ती एका दुकानात गेली. आता दुकानात गेल्यानंतर काय तिने खरेदी केलं असेल, एवढं काय झालं? लक्षात घ्या, तिच्यासोबत जे घडले ते भारतातल्या प्रत्येकासोबत घडू शकते अशी ही घटना आहे. पहा, भाव तर पुढील 20 सेकंदात सांगतोच आहे, पण ही जी घटना आहे हिच्यातून तुम्हाला शिकणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सोन्याच्या खरेदीमध्ये नेहमी तुमचं नुकसान होऊ शकतं. तर त्या महिलेने काय केलं, पहिल्यांदा हार घेतला, साधारणपणे 1.5 तोळ्याचा. त्यानंतर एक अंगठी घेतली 5 ग्रॅमची. त्यानंतर तिने तिच्या मुलीला पायातील पैंजण हे चांदीचे केले. आता हे सगळं खरेदी करत असताना तिच्या मनात एकच विचार होता, जो भारतातल्या 90% लोकांच्या मनात असतो. तो विचार म्हणजे उद्या सोनं वाढेल, त्यामुळे आपण पटकन खरेदी करून टाकू. तिला वाटलं युद्ध सुरू आहे, पुन्हा जर युद्धाचा भडका उडाला तर पुन्हा सोनं वाढायला सुरुवात होईल आणि मग आपल्याला खरेदी करायला महाग पडेल. लक्षात घ्या,
तिने जवळपास 2 तोळ्यांहून अधिक सोनं खरेदी केलं आणि आज जेव्हा ती मार्केटमध्ये गेली, तिचं सोनं बुक झालं होतं ते आणायला गेली. आणि जेव्हा दुकानामध्ये तिने डिस्प्लेवर आजचे भाव पाहिले, तेव्हा ती जागेवरच बसली. तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, कारण की आजचे भाव पाहताच तिच्या लक्षात आलं की आपली खूप मोठी चूक झालीये. आता ती म्हणाली, मला आजच्या भावात द्या, पण ते काहीच बोलले नाहीत. तर ही चूक आज 99% लोकांची होणार आहे. पहा, लोक उद्या भाव वाढेल म्हणून आज खरेदी करतात, पण भावामध्ये अशी विचित्र हालचाल झालीये की अक्षरशः त्या महिलेला आता काय करावे सुचत नाही. आता ही घटना तुमच्या बाबतही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही नेमकं काय करायचं, खरेदीचा योग्य दिवस कोणता असतो, किती भाव आल्यावर खरेदी करायचं की शांत बसायचं, याच बाबींची आयडिया तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, सोन्याचे चांदीचे भाव कुठेही पाहायला मिळतील, पण किती भाव आल्यावर घ्यायचं की त्या भावाला थांबायचं, हा मुद्दा तुम्हाला कोणी सांगणार नाही. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण आता लगेच कुठलाही विलंब न करता ताबडतोब तुम्हाला आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव सांगणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कधी खरेदी करायची, काय परिस्थिती असायला पाहिजे, हे लगेच आपण जाणून घेऊयात. सोने चांदीचे आजचे ताजे भाव काय, पुढील 10 सेकंदात आपण समजून घेतोय. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, की किंमत काय, कोणत्या किमतीला तुम्ही खरेदी करायचं आणि कोणत्या किमतीला थांबायचं, याविषयीचा एक महत्वाचा अंदाज देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजचे ताजे चांदीचे भाव आहे 253 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजे प्रति तोळा चांदी ही 2530 रुपये आणि 1 किलो चांदी 2,53,000 रुपये. काल या चांदीचा रेट 2,56,000 रुपये होता. 3,000 रुपयाची घसरण आज चांदीमध्ये झालेली आहे. आता चांदीतली घसरण पाहताच ग्राहक आनंदित झाले होते. तेवढ्यात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव जाहीर झाला. 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे 1 ग्रॅमसाठी 11,796 रुपये, म्हणजेच 1 तोळा 1,17,960 रुपये. त्याचबरोबर 24 कॅरेटचा आजचा जर भाव बघितला तर तो 1,54,000 रुपये आलेला आहे. 1,54,000 रुपये. काल हाच भाव 1,55,000 रुपये होता. एका तोळ्यामागे 1,000 रुपयाची सरळ सरळ घसरण इथे दिसते. आणि 22 कॅरेटचा रेट जर आपण आज बघितला तर तो आहे 14,002 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,40,020 रुपये त्या ठिकाणी इथे भाव झालेला आहे. आता भाव कोणत्या भावाला खरेदी करायचं आणि कोणत्या भावाला थांबायचं लक्षात घ्या. या 29 डिसेंबर रोजी सोन्याचा जो भाव होता 24 कॅरेटचा तो 1,40,000 रुपये झाला होता. म्हणजे सोन्याचा जो निच्चांक आहे, म्हणजे सोन्याची जी खालची पातळी आहे ती 1,40,000 रुपये आहे. परत कधी सोने 1,40,000च्या खाली गेलेलं नाही या वर्षामध्ये. म्हणजे 1,40,000 रुपये हा सोन्याचा बॉटम आहे. आणि सोनं वाढलं होतं 1,80,000 पर्यंत, म्हणजे 1,40,000 ते 1,80,000 सोनं फिरतंय. युद्धाच्या काळामध्ये सोनं 1,70,000 पर्यंत देखील गेलं होतं. पण मुद्दा लक्षात घ्या, 1,40,000 ते 1,80,000 हा 24 कॅरेटचा रेट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. ज्यावेळेस सोनं जे आहे 1,50,000च्या खाली आल्यानंतर देखील सोन्यामध्ये प्रचंड खरेदी होत असते. तर आता तुमचं नेमकं मत काय आहे? 1,40,000 ते 1,80,000च्या मध्ये कधी सोनं खरेदी करायला पाहिजे? तुमच्या मते किती रुपयाला सोनं आल्यावर खरेदी करायला पाहिजे? नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं तुमचा भाव. आता तुमच्या मते सोन्याचा भाव किती कमी व्हायला पाहिजे? सोन्याचा भाव डायरेक्ट 50,000 व्हायला पाहिजे, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? म्हणजे तुमचा भाव नक्की सांगा. पहा, ग्राहकच कुठल्याही गोष्टीचे भाव ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी जर ठरवलं तर एक दिवस सोनं देखील माग खेचलं जाऊ शकतं आणि सोनं देखील पुन्हा 50,000 रुपयाच्या आतमध्ये येऊ शकतं. तर त्यामुळे कमेंट करणं गरजेचं आहे. जितक्या जास्त कमेंट्स येतील त्यावरून बाकीच्याही लोकांना समजेल आणि तेही लोक कमेंट करतील आणि एक दिवस असा येईल की सगळ्यांचा जो वाटतो तो भाव आपल्याला सोन्याच्या बाजारामध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुमचा भाव नक्की कमेंटमध्ये लिहा. तुम्ही कोणत्या भावाला सोनं खरेदी करणं पसंत करा, कमेंटमध्ये तुमची माहिती नक्की नोंदवायला विसरू नका. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच रोजच्या अपडेटसाठी, सोन्याच्या भावाच्या दररोजच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.